जेलमध्ये राहिलेलो आहे. तर जेलमध्ये एक ATM सारखं कार्ड असते कॉल करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्या घरचेच नंबर सेव्ह असतात, कारण पोलीस व्हेरिफिकेशननीच ते नंबर जातात. मग जेलमधून डायरेक्ट दादासाहेब खिंडकरला कॉल कसं काय आला? बरं ठीक आहे, आरोपीने घरच्याला केला असेल, घरच्याला त्याच्या घरच्याकडे दादासाहेब खिंडकरचा नंबर गेला कुठून आणि त्यांनी ह्याला कॉन्फरन्सवर का घेतलं? त्यांना असं का नाही वाटलं की आपण एखाद्या आमदाराला, खासदाराला किंवा मोठ्या नेत्याला कॉन्फरन्सवर घेऊ, त्यांना सांगू असा असा विषय झाला, दादासाहेब खिंडकरलाच सांगावं असं त्याला का वाटतं? ते दादासाहेब खिंडकरचे कोणतरी मित्र होते, त्यांच्याकडून काही कोयते, दांडे आणि हॉकी स्टिक हे त्या गाडीमध्ये धनंजयने टाकून आले. उभा राहायचे वांदे होते ग्रामपंचायतला, निवडून यायचं तर लय आमचा विषय होता. गावातले प्रत्येक माणसाच्या हाताला धरून मतदान आणलेले दादासाहेब खिंडकरनी. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या काही रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, ते देतो मी. नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. दादा खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर यांनी मागे 2 दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवरून त्यांच्या अकाउंटवरून टाकलेले आहे. त्यामध्ये धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांचा संवाद झालेला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती रेकॉर्डिंग व्हायरल देखील झालेलं आहे. यामध्ये गाडीमध्ये सर्व साहित्य टाकलं आहे, त्याचबरोबर इतरही काय बोलणं झालेलं आहे. याच रेकॉर्डिंगबाबत खुलासा करण्यासाठी माझ्यासोबत समाधान खिंडकर आहेत. नेमकं ती रेकॉर्डिंग तुमच्या अकाउंटवरून व्हायरल होती, नेमकं काय पार्श्वभूमी त्यात आणि काय तथ्य? त्याच्यामध्ये 6 नोव्हेंबर 2023ची रेकॉर्डिंग आहे ती. आणि त्यावेळेस धनंजय देशमुख हा दादासाहेब खिंडकरचं ग्रामपंचायतचं बॅकग्राऊंड सांभाळत होता. तर त्यावेळेस त्या दिवशी भांडणं होण्याचे चान्सेस होते गावात, कारण निकाल लागलेला होता, विरोधक असतात. मग ग्रामपंचायतचा निकाल म्हणल्याच्यानंतर थोडंफार काहीतरी होऊ शकतं. ह्याच्यामुळं ते दादासाहेब खिंडकरचे कोणतरी मित्र होते, त्यांच्याकडून काही कोयते, दांडे आणि हॉकी स्टिक हे त्या गाडीमध्ये धनंजयने टाकून आणलं होतं. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं मी इथं मी घरी होतो, मी म्हणलं रस्त्यानेच मी यायलो तिकडं. मग त्याला मी सांगितलं, मग तिथून आम्ही सोबतच गेलो गावाकडं. तर तिथून पण मी खंडेश्वरीपर्यंत त्याच्यासोबत होतो. तिथं मी ज्योतिराम भट्टेच्या गाडीत बसलो आणि तिथून पुढे मी गेलो. बरं, तुम्ही एक पुरावा जो आहे तो सोशल मीडियावर तुम्ही तुमच्या अकाउंटवरून टाकता, नेमके तुमच्या अशा किती रेकॉर्डिंग आहेत? माझ्याकडे भरपूर काही, जिल्हा गाजन सगळा. मी जर सगळं दिलं ना तर जिल्हा गाजन, पण ते वेळेअभावी. जर आता मी एवढे दिवस झालं बोलतोय, त्यांचा रिप्लाय का नाही? बरोबर. त्यांचा रिप्लाय आल्याच्या नंतर बाकी मग ते जेवढं बोलते ते म्हणते ह्याचं खोटं आहे, हे खोटं आहे. त्यांनी माझं खोटं हे प्रूफ करून दाखवायचं, मी लगेच त्याचे पुरावे देतो ना, खरं आहे का खोटं आहे. त्याच्यासाठी मला त्यांनी बोलणं गरजेचं आहे, पण ते बोलत नाहीत. आता त्यांची प्लॅनिंग काय आहे की मला माझ्यावर काही खोटे गुन्हे दाखल करायचे, MPDची कारवाई करायची किंवा मग मोक्याची प्रोसेस करायची, हे त्यांचं नियोजन आहे. आणि हे त्यांच्यात चर्चा झालेली. बाकी तुमचा देखील एक मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो दादा खिंडकर बाहेर आल्यानंतर व्हायरल झाला होता. ते कधीचा होता व्हिडिओ? काय तो 27 ऑक्टोबर 2023 आहे. काय घडलं? त्यावेळेस तेच ग्रामपंचायतचाच वाद होता. तो आमच्याच घरातलाच मुलगा आहे तो पण. आणि ते दादानीच मारायचं सांगितलं, ग्रामपंचायतमध्ये थोडा जड जात होता त्याच्यामुळे. हा त्याच्यामुळेच. बरं, दुसरा एक तुमच्या बंधुराजवर आरोप होतोय की जेलमधून जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ती दादा खिंडकरांनी दबाव टाकून जी आहे ती बनवून घेतली होती, यावर काय बोलू? मी त्याच वेळेस ज्यावेळेस समजा ती रेकॉर्डिंग बाहेर आली त्याच वेळेस पोस्ट करणार होतो. ही पूर्ण प्लॅनिंग असणार. त्याच्या दुसऱ्या दिवशी तर लेटर बाहेर आलं की हे दबावापोटी केलं आहे म्हणून. कारण हे जे चाळे काय आहेत आणि हे कसे कुठाने करतो हे मला पक्क माहिती. आणि धनंजय देशमुख पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ना, त्यांना माहिती आहे. कारण ग्रामपंचायत जिंकायची म्हणलं इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतं. आमच्या गावामध्ये तेच केलं. आमच्या गावामध्ये जर तुम्ही प्रॉपर लेवलला जा, गावातून माहिती काढा, किती लोकांनी स्वतःच्या हाताने मतदान केलं. मतदान पण हाताला धरून आणलेलं गावाल्याच. 16 मतदान शक्य आहे का विरोधात जाणं? ते हुकून चुकून गेलेलं मतदान आहे. नाही तर 1 साईड मतदान गाव शक्यच नाही. 1 साईड होणं, याला उभा राहायचे वांदे होते ग्रामपंचायतला, निवडून यायचं तर लय आमचा विषय होता. गावातल्या प्रत्येक माणसाच्या हाताला धरून मतदान आणलेलं दादासाहेब खिंडकरनी. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या काही रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, ते देतो मी. विषयावर नाही बोलायचं, कारण संतोष अण्णाच्या बाबतीत जे काही झाले ते 100% चुकीचं झालेलं आहे. मी त्यांच्या घरासोबत कायम आहे, पहिले पण होतो, आत्ता पण आहे आणि पुढं पण राहील. पण धनंजयनी दादासाहेब खिंडकर जवळ करून ह्या गोष्टीचा फायदा घेऊ नये, फक्त पैसे कमवण्यासाठी. कारण त्यावेळेस त्यांनी एक बाईट दिली ती मीटिंग, SP ऑफिसला मीटिंग केली, षडयंत्र होतं, मला जिथं बोलवलं तिथं मी नाही गेलो, मग मी सांगेल तिथं भेट झाली. मग मिटवायलाच आला का? माझा त्याला सरळ प्रश्न आहे, तू मिटवायलाच का आला? ओमकारवर अन्याय नाही का झाला? तुझी काय इच्छा होती दादासाहेब खिंडकरचं प्रकरण मिटावत? कशामुळे वाटत होतं मिटावत? तुला काय गरज काय दादासाहेब खिंडकरची? आमदार साहेब आहेत तुझ्यासोबत, खासदार साहेब आहेत, सुरेश अण्णांसोबत, मग दादासाहेब खिंडकरच कशाला लागतोय? हा माझा सरळ प्रश्न आहे त्याला. त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं माझ्या.
बरं, रेकॉर्डिंगवरून देखील ही रेकॉर्डिंग जी आहे ते दादासाहेब खिंडकर यांनीच दबाव टाकून बनवली आहे असं देखील त्या कायद्यानं जबाब दिल्यानंतर नेमकं का केलं असेल हे असं? मला एक सांगा, मी पण जेलमध्ये राहिलेलो आहे. तर जेलमध्ये एक ATM सारखं कार्ड असते कॉल करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्या घरचेच नंबर सेव्ह असतात, कारण पोलीस व्हेरिफिकेशननीच ते नंबर जातात. मग जेलमधून डायरेक्ट दादासाहेब खिंडकरला कॉल कसं काय आला? बरं ठीक आहे, आरोपीने घरच्याला केला असेल, घरच्याला त्याच्या घरच्याकडे दादासाहेब खिंडकरचा नंबर गेला कुठून आणि त्यांनी ह्याला कॉन्फरन्सवर का घेतलं? त्यांना असं काय नाही वाटलं की आपण एखाद्या आमदाराला, खासदाराला किंवा मोठ्या नेत्याला कॉन्फरन्सवर घेऊ, त्यांना सांगू असा असा विषय झाला, दादासाहेब खिंडकरलाच सांगावं असं त्याला का वाटलं? दादासाहेब खिंडकरच कंटिन्यू मार्केटमध्ये का राहतोय, चर्चेत का राहतोय, मीडियाच्या समोर कंटिन्यू तेवच का चालतोय? कारण त्याला फक्त चर्चेत राहायचं असते, बाकी त्याला काहीही देणं घेणं नाही. बरं, ते आरोप झाल्यानंतर देखील त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं नाही. देणारच नाही ना, स्पष्टीकरण देणार काय? आता स्पष्टीकरण द्यायला गेले आणि काही पुरावे बाहेर आले तर मग संपला विषय. त्यामुळे स्पष्टीकरण देणं शक्यच नाही. आता फक्त मी जे काही विचारलेलं ते धनंजयनी मला त्याचे उत्तर द्यावात, मग त्याच्यानंतर मी पुढच्या रेकॉर्डिंग काढतो. नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते समाधान खिंडकर होते. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ज्या रेकॉर्डिंग सोशल मीडियावर काही टाकलेले देखील आहेत आणि अनेक अशा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. त्या रेकॉर्डिंग जर बाहेर आल्या तर बीड जिल्ह्यामध्ये खळबळ होईल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मी विचारलेल्या प्रश्नांना धनंजय देशमुख यांनी उत्तर द्यावं असं देखील या ठिकाणी समाधान खिंडकर यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच आता यामध्ये पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार.